नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसाले भात. त्यासाठी काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया. 2 वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. चणे आणि वाटाणे घेतलेत. 1 बटाटा उभा चिरून घेतला आहे. 4 मिरच्या घेतल्या. अद्रक आणि लसूण ठेचा करून घेतला आहे. कांदा बारीक उभा चिरून घेतला आहे. कढीपत्त्याची पाने घेतली. मीठ, मटण मसाला, काळा मसाला. काळा मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घेऊ शकता. हळद, जिरी, मोहरी, तमालपत्राची 4 पाने, लवंग आणि काळी मिरी, तेल. मसाले भात आपण कुकरमध्ये करणार आहोत. त्यासाठी कुकर गरम करायला ठेवूया. कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. 2 चमचे इथे मी घालते. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तमालपत्र, लवंग, काळी मिरी, तेल गरम झालं. यामध्ये मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली. यामध्ये घालणार आहे जिरी, एक चमचा जिरी यामध्ये घातली. कढीपत्त्याची पाने, यामध्ये मिरची घालते. मिरचीचे उभे काप करून घेतलेत. 4 मिरच्या मी इथे घेतल्यात. अद्रक लसूण ठेचा जो केला तो यामध्ये घालून घेते. याला छान परतून घ्यायचं आहे. लसूण छान परतला गेला की यामध्ये घालायचा आहे कांदा, एक 2-3 लहान कांदे उभे चिरून घेतलेत. कांदे हलके गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा छान परतला गेलाय. यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. एक चमचा मटण मसाला मी यामध्ये घातलाय. 2 चमचे काळा लसूण कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला, चिमूटभर हळद घालून हे छान परतून घ्यायचं आहे. मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल. कच्चे राहणार नाहीत मसाले. 1 टोमॅटो यामध्ये घातला आहे. टोमॅटो मग अशी दाखवायचा राहिला होता. चणे आणि वाटाणे यामध्ये घालून घेऊयात. तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. माझ्याकडे वाटाणे आणि भिजवलेले चणे होते ते मी यामध्ये घालते. किंवा ह्या भाज्या नसतील तरीही चालतील. त्याऐवजी तुम्ही भिजवलेले सोयाबीन देखील यामध्ये घालू शकता. मी सगळे वाटाणे आणि चणे यामध्ये घालून घेतले. छान हलवून घ्यायचं आहे.
बटाटा देखील यामध्ये घालायचा आहे. तुम्ही बटाटा बारीक देखील कापू शकता. मी उभे काप करून घेतलेत. छान हलवून घ्यायचं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घेऊया. चणे शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण झाकण ठेवू याची वाफ काढून घेऊया. 2 मिनिट झालेत. याला हलवून घेऊया. यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया. दीड चमचा मीठ मी इथे घालते. मीठ घालून भाज्या हलवून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये तांदूळ घालणार आहे. 2 वाटी कोलम तांदूळ मी धुवून ठेवला होता, तो मी यामध्ये घालते. छान हलवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालूयात आपण आता. ज्या वाटीने मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मी पाणी घेणार आहे. 2.5 वाटी पाणी इथे मी घेते. आपण चणे घातलेत, त्याला शिजण्यासाठी पाणी जास्त लागेल. 2 वाटी तांदूळ घेतला होता, ते 2.5 वाटी मी पाणी घेते. पुन्हा एकदा मी हलवून घेते. त्यात पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे. इथे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, त्यामुळे मी घातली नाही आहे. एक चमचा तूप मी वरून घालते आहे. ऑप्शनल आहे. पण जर तूप घातलं तर छान फ्लेवर येतो. झाकण लावून आपण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तीन शिट्ट्या होऊन कुकर थंड करून घेतला आहे. कुकर आपण खोलूयात. इथे पाहू शकता भात एकदम मोकळा झाला आहे. अजिबात चिकट वगैरे झालेलं नाही आहे. सर्व करूया आपण प्लेटमध्ये.
अशा पद्धतीने एकदा करून पहा आणि कसा झाला आहे मसाले भात नक्की सांगा.